उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता। अध्यक्षपदाच्या शर्यतीत फडणवीसांचं नाव आघाडीवर। भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधान यांचंही नाव चर्चेत। पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज फैसला। उमेदवारी यूपीएससीकडनं रद्द। पुढील परीक्षा देण्यावरही बंदी। मुंबई शहर आणि उपनगरांना जोडणाऱ्या सायन रेल्वे पुलावरील वाहतूक आजपासून बंद। 2 वर्ष पूल वाहतुकीसाठी राहणार बंद। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद। राज्यभरातल्या 2,45,00,000 महिलांची नोंदणी। 30 ते 40 वयोगटातील महिलांचे सर्वाधिक अर्ज। गणपतीसाठी कोकणात एसटीच्या 4,300 जादा बसेस धावणार। मागणी वाढल्यानं 800 बस गाड्यांची वाढ। 800 जादा बसेस। कोल्हापूरचा स्वप्नील कुसाळे ऑलिम्पिक पदकाच्या शर्यतीत। स्वप्नीलची 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत धडक। आज रंगणार अंतिम सामना। दिल्ली एनसीआर मध्ये पावसाचा कहर। सखल भागात साचलं पाणी। शाळांना सुटी। पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट। मुसळधार पावसामुळे केदारनाथमध्ये ढगफुटी। अनेक यात्रेकरू अडकले। कोणतीही जीवितहानी नाही। ढगफुटीमुळे नदी आणि नाले तुडुंब। केरळच्या वायनाडमधील दुर्घटनाग्रस्तांना अदानी समूहाकडून 5 कोटींची मदत जाहीर। भूस्खलनात आतापर्यंत 200हून अधिक जणांचा मृत्यू। तर कर्करोगाशी झुंज देणारे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचं निधन। वयाच्या 72व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास।